माहिती तुम्हाला? नाही नाही नाही, काहीच नाही. शून्य. शून्य. शून्याचा अर्धा शून्याच्या खाली. त्यांच्या विरोधात बोलायला त्यांनी वेगवेगळे प्रवक्ते वेगवेगळ्या टायमिंगला नेमलेले. ठीक आहे. कळलं कळलं मला. असा होता, चांगलं झालं. बारस्कर जे आहे काल परत तुमच्यावरती आरोप करत होते. जाऊ दे, मी म्हणलं ना ओबीसी नेते आणि बाकीचे मी विरोधक मानलेले नाहीत. मी पहिल्यापासून म्हणतो करते करविते कोण आहेत आम्हाला माहिती आहे. कोण शिंदे साहेबाचा कोणचा प्रवक्ता ते घडून आणतोय हे आम्हाला माहिती आहे. कोण मंत्री आहे पालकमंत्री आहे हेही माहिती आहे. त्याच्यात पवार साहेबाचा बी कोणाच्या हाती आहेत हे घडून आणते. हे माझे लोक फोडायचे, त्यांना प्रेस घ्यायला लावायच्या पुण्यात मुंबईत काहीतरी आमचे पोरं फोडायचे. मी एकूण बोलतोय सगळं. नगरचा कोण मंत्री आहे सगळं माहिती आहे मला. फक्त जवळ सण होतं तवर होणार नावं काढणार बाहेर. पण शेवटचं खरं सांगतो, मी यांना कोणालाच विरोधक मानले नाही. नसता मला सांगा मी विरोधक मानला किती तुटून पडलो असतो काय भ्यासामध्ये का? मी काय मिंदा भिंदा आहे काय? विरोधक मानलेलं नाही. करते करवी ते वेगळे आणि उगाच दुसऱ्याला झोडपून पाय झोडपून काय म्हणतात ना बोलायचं, तोंडाची वाप जिरायची. काय अर्थ आहे त्याला? यांना बोलून तोंडाची वाप जिरून उपयोग नाही. फक्त समोरच्यानी हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे ओबीसीच्या सुद्धा छगन भुजबळ सोडता बाकीच्यांनी आम्ही तुम्हाला बोलत नाही त्याचा अर्थ आम्ही तुमचा सन्मान करतोय. आणि धनगर बांधवांनाही सांगत नाही माझं, 12 बोलूदारांनाही सांगणं की बाबा आम्ही जर तुम्हाला बोलत नसले तर याचे गैरअर्थ काढू नका. बार बार जर एखाद्यानी किंवा मी एखाद्या धनगर बांधवांच्या किंवा मराठ्यांच्या एखाद्या पोराने किंवा इतर कोणची जात धरा सारखं धनगर बांधवाच्या घरासमोर जर चक्रा मारल्या राग येणार नाही? तुमच्या दारात जर आम्ही सारख्या चक्रा मारल्या तुम्हाला कोणाला राग नाही? कायला चक्रा मारतो रे? हे जाणून बुजून चाललेलं हे थांबवा. एवढंच माझं फडणवीस साहेबाला आणि त्याला सांगून उपयोगच नाही. त्या गेंड्याला ह्या यावल्याच्या कोण निवडून आणायचं आणि कोण पाडायचं याचा तुम्ही ठेका घेतलेला आहे का? हिंमत असेल तर राजकारणात असं ओपन त्यांनी प्रसाद लाडे मी म्हणलं ना त्याला काहीच कळत नाही. ते कसं आहे ते बघ मी म्हणलं तुम्हाला मी आता सध्या मला ऐकून द्या 7-8 दिवस बरंच शासित मी त्यांचं. आता ते आता यांनी सांगितलं फडणवीस साहेबांनी म्हणलं फडणवीस साहेबासमोर ते बोलतात म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? फडणवीस साहेब त्यांना गप नाही करत, त्यांनी त्याला बळ दिलेलं. आता हे कसे ते हे कुंकडून तरी आमदार झाले ते नाही का मागच्या दारातून मागून केलेले त्यांना म्हणजे मागून दार गेले मागून मागच्या दारातून गेलेले. त्यामुळे हे काय मागच्या दारातल्याला मागून केलेल्या आमदाराचं काही खरं नसतं. दुसऱ्याचं मतदान घेऊ हे बोलायलाच असतात नुसते. मागच्या दारातून केलेले आमदार हे त्यांचं काय असतंय आणि जेवढे तेवढे मलाच बोलत येते. मग मराठ्याला कळतं ह्यो मराठ्याचा आमदार असून मागून जाऊ दारातून जाऊ नाही तर पुढच्या दारातून जाऊ ह्यो जरांगे पाटलाच कसं का बोलतो? कोणचा आमदार बोलून द्या, ओबीसीचा कोणचा नेता बोलून द्या, मराठ्यात बरोबर बातमी गेली हे जाणून बुजून जरांगे पाटलाच मागं लागले आणि जरांगे पाटील आपल्या लेकरासाठी करतो. त्याच्यामुळे मराठी खळून उठले. बघा आता तुम्ही 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट मुसळधार पाऊस असू द्या, मुसळधार मराठे माता मावल्यासह तुम्हाला रस्त्यावर दिसतील ताकत्यान. ते बी कट्टर मराठी असे ताकदीनं पेटून उठले जातात. जातवान मराठी ते असे ताकदीनं पेटून उठलेत ना ह्यावेळेस. तुम्ही बघा आता हे जितकं करतील ना तितकं उसळत आहे वातावरण. जितकं करतील तेवढ्या ताकदीनं मराठी उसळले. 7 ऑगस्टचे 13 ऑगस्ट तुम्ही नुसतं बघा आता सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर आणि नाशिक तुम्ही बघा असा दणका. तुम्हाला ती पत्रकार बांधवांना त्याच्यातूनच कळून येतं की सरकार रोष अंगावर ओढून घ्यायला लागले, मराठ्यांची नाराजी ओढून घ्यायला लागले आणि फडणवीस साहेब यांना ब्रेक लाविनात. ते बी हुशारी माणूस मला चांगला माहिती आहे. ते बघन तर वर बघन आणि ते ढोंगाडोरला आणि चावीच काढून घेईन कुलपाची त्यांची हिंडी तिकडं. अहो बघा तुम्ही मनोज जरांगे बोललेलं जर नाही खोटं झालं तिथून पुढं खरंच म्हणा ते बघन तर बघन. ते म्हणून जर भाजप दिदार व्हायला लागला महादिदार व्हायला लागला तुम्हाला गब्बासा म्हणतो एखादी ते गब्बासा बी म्हणत असते बरं का. पण यांची लय मोठी वाटतं शेपटाची दमच खात नाही. या गोष्टी ते म्हणते चल निकाल बाग पिशी फिशी भरके जा बाजारला निक. पाटील सत्ताधारी तर पक्ष म्हणजे आरक्षणाविषयी बोलत असतात, विरोधी पक्ष नेते का बोलत नाहीत असं का वाटतं? मतदान खावडतं गोड गोड लागत गोड. काल्याच्या कीर्तनात येऊन फुकट प्रसाद खाल्ल्यासारखा खेळ गोड लागत खायला. दोन्ही तसले जरा गप्पा ठोकी देऊ आम्हाला त्यांच्या शेजारच्या ते बोलायला जवळ जवळ सोपं जातं. ती पहिली कोण टेबलवर आम्ही बघतो त्यांची पहिलीची शाळा भरली जसं काय एवढं मोठं सभागृह सर्वोच्च
त्यात जसं काय हे वरलं कोणी उठतो कोणकडे जातं, कोणी येतं बाहेर येतं, त्याच्या मनाने येतं बसतं, जेव्हा बोंबला तेव्हा बोंबलतो, कातो कातो आरडतं, परत जातं पुस्तकं तिथं ठेवून. ती पहिली शाळा आठल्यासारखी मालक नाही पण आम्हाला जाण जरा त्या टॅबला गोरगरीबाला मुस्लिम मग पाठवायला लागलो ना. तुम्ही स्वतः नाही परत नाही बोलताय. त्यात पहिल्यापासून त्याला आवड लागते. आणि असा माणूस कधीच काय म्हणते ना त्याला स्वार्थी असू नये. समाजाच्या लाटेवर स्वार होऊन स्वतःच्या घराची तुंबडी भरायची, स्वतःचं कुटुंब फक्त मोठं करायचं, समाज वाऱ्यावर सोडायचा आणि वाटोळं करायचं समाजाचं. त्या अवलादीत मी बसत नाही. गोरगरिबाला पाठवतो, मराठा मुस्लिम धनगर बघा कवाच कोणी पाठवले नसते. ह्या जाती मी याबारी पाठवतो, लिंगायत हे बरेच. आता तुम्ही नुसतं लफडं बघायचं, बंजारा बांधवाचा वेगळा प्रवर्ग करायचा आहे, ते लिंगायत येत, राजपूत येत, काही काडी येत. मी बरोबर आता काय असा लावतो ना, मग बघा कशी मजा येते. जेवढ्या पोटतिडकीने प्रकर्षाने तुम्ही हा मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडू शकता तेवढे ते मांडू शकतात का? कम नाही मांडायचे ते माघारीची येईन का इकडं, आम्ही निवडून दिले तर तिथंच बस म्हणायचं मांडी घालून उठणूक चाल. गोरगरिबाचे प्रश्न सोड. गोरगरिबाला तेच सांगितलं मी, तुम्हाला दगड बी दिला तर निवडून द्या, पुढं कसे काम करीत नाही त्या 5 वर्षची जबाबदारी माहिती. तुम्ही म्हणूच नका त्याचं महा पटत नाही, नसलं पटत तरी मतदान करा. उमेदवार तुम्ही देणारे सुशिक्षित असणारे त्या शेतामध्ये काम करणारे असतात. शेतातला सुद्धा सुशिक्षित पेक्षा भारी आहे. याचा अर्थ सुशिक्षित द्यायचा नाही असं नाही. जाऊ द्या ना, वारकरी जाऊ द्या, एक दलितांचा जाऊ द्या, एक मुस्लिमांचा जाऊ द्या, त्यांचा एखादा वारकरी जाऊ द्या मुस्लिमांचा, असे जाऊ द्या ना चांगले. उद्योगी जाऊ द्या, डॉक्टर लॉबीचे जाऊ द्या, उद्योग लॉबीचे जाऊ द्या, शेतकऱ्यांचे जाऊ द्या, ज्याला पोटतिडकी धनगर बांधवाचे आरक्षण मानणारे ते जाऊ द्या, लिंगायत समाजाचे जाऊ द्या, धर्मगुरू जाऊ द्या, जाऊ द्या ना. काही समाजाचे त्यांची आस्था असणारे जाऊ द्या, राजपूत समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे त्यांना जाऊ द्या, जाऊ द्या. पोटतिडकी असणारे सगळ्या क्षेत्रातले जाऊ द्या ना. शिक्षकाचा एखादा जाऊ द्या, डॉक्टरांचा एखादा जाऊ द्या, वकिलांचा एखादा जाऊ द्या, त्यांना ती काही आरक्षणाची जाते नाही. हे असे निवार खमके पाठी तुम्ही मजा बघा 29 ऑगस्टला. चलो बॉस, धन्यवाद. तुम्ही सांगितलं की आता आरक्षण तर ओबीसीला घेणार, मात्र या ओबीसी आरक्षण बसवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी आरक्षण यात्रा काढली होती. चांगली गोष्ट आहे ना. आता अधिकार समाज असन, दलित समाज असन, मुस्लिम समाज असन, बाराबोलीचा समाज मानतो, बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा आहे, आणि ह्या कायकाडी समाजाचा आहे, राजपूत समाजाचा आहे, यांच्यावर अन्याय होतो. काही आदिवासींना सुद्धा अर्ध्या आदिवासींना आरक्षण आहे, अर्ध्या नाही. मग ह्या वंचित गरजवंताच्या बाजूने उभा राहणं अपेक्षित आहे, पण शेवटी निर्णय त्यांचा. चला, धन्यवाद. एक शेवट, प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांना आमंत्रण पाठवलेलं आहे आरक्षण बदलायला. ते काय मला माहिती. चल, धन्यवाद. तो महत्वाचा म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी यात्रा काढली, त्याच्यात वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांना निमंत्रित केलंय, मात्र तुमच्याशी त्यांचा संपर्क होता किंवा इतरांशी, त्यांना त्यांनी काही आमंत्रण केलेलं नाही. ते त्याचा अधिकार असतो, काय बोलवायचं नाही बोलवायचं, आपण आपलं काम करत राहायचं. आणि मी माझं काम करतोय. गोरगरिबांना न्याय मिळावा, माझ्या मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं, आणि तेच घेणार. पाटील एक शेवटचा प्रश्न विचारतो.